Understand? Okay. So microbiology is what? Is the study of your microorganism. Microorganism. ठीक आहे. Microorganism means what? Micro म्हणजे काय? Exactly. Tiny. Organism जीवजंतू आणि त्याची स्टडी आपण ऑलॉजीमध्ये येतो म्हणजे मायक्रोबायोलॉजी. मेनली काय होतं, वेन वी आर गोइंग फॉर अ मायक्रोबायोलॉजी, जेव्हा तुम्ही ॲनाटॉमी शिकता, फिजिओलॉजी शिकता, त्याच्यासोबत हे मायक्रोबायोलॉजी सुद्धा इन्क्लुडेड आहे. वेन वी हॅव बीन लर्न, जेव्हा आम्ही शिकलो त्यावेळेस हे सेकंड इयरमध्ये होतं. हा जो पोर्शन होता हा सेकंड इयरचा पोर्शन होता. बट आफ्टर 2016 जेव्हा रिवाइज केले सगळे पोर्शन्स, त्याच्यानंतर हे जो सब्जेक्ट आहे हा ॲड केला आहे फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये. ओके. So what is introduction to microbiology? Microbiology is a scientific study of a microorganism, living organism that are too small to be seen with your naked eye. जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाहीत and requires microscope. ओके. जे कोणी सायन्स स्टुडंट आहेत त्यांनी किंवा आपण शाळेत सुद्धा आपण मायक्रोस्कोपच्या अंडर भरपूर सारे असे प्रयोग केलेले आहेत. सो हे मायक्रो ऑर्गॅनिझम बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज असते. ओके. फॉर द व्हिज्युअलायझेशन. दिस इन्क्लूड्स बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाई, प्रोटोझोआ, अल्गे और आर्किया. ह्या त्याचे टाइप्स आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझमचे टाइप्स आहेत. हे कोणते कोणते? बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाई, प्रोटोझोआ, अल्गिया. कौन कॉल करता है? ठीक आहे. ओके. ह्याच्यामधले बऱ्याचशा ह्याच्यामध्ये डिझीज कॉज होऊ शकतं, म्हणजे काहीतरी कारण असू शकतं एखाद्याच्या आजाराचं बिकॉज ऑफ दिस, म्हणजे फंगाईमुळे असू शकतं, व्हायरसमुळे असू शकतं किंवा बॅक्टेरिया असू शकतं. हे याच्यामुळे आपल्याला एखादा डिसीज सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आणि वास्ट मेजॉरिटी जो आहे या ऑर्गॅनिझमची ती हार्मलेस आहे. जेवढे पण क्वांटिटी आहे मायक्रोऑर्गॅनिझम थ्रू आउट द वर्ल्ड, त्याच्यामधले बरेचसे जे आहेत ना, मेजॉरिटी हे हार्मलेस आहेत. फ्यू ऑफ देम आर हार्मफुल. त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये इन्व्हॉल्ड आहे, व्हायरस आहे, इवन प्रोटोझोआ, फंगाई हे पण सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत. असं हिस्टॉरिकल माइलस्टोन्स काय? आता हे कोणी शोधलंय तर 1965 मध्ये रॉबर्ट हुक. अरे सॉरी, आज मला खूप जमलं होतं आहे, सो आय एम सॉरी. ओके. रॉबर्ट हुकने 1665 मध्ये फर्स्ट टाइम सेल्स ऑब्झर्व केले इन अ कॉर्क. तर कॉर्क काय? हा, कॉर्क काय? व्हॉट इज कॉर्क? हा, ओके. कॉर्क एक स्पीशीज असते, त्याच्यामध्ये त्यांना ते पहिल्यांदा त्यांनी सेल्स ऑब्झर्व केलेले आहेत. ओके. 1970 मध्ये अँथनी व्हॅन लिवुवेंतोक, फादर ऑफ मायक्रो, त्यांना आपण नंतर त्यांनी डिक्लेअर केलं फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, कारण त्यांनी ते ऑर्गॅनिझम फाइंड आउट केले अंडर मायक्रोस्कोप. त्यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावला. मायक्रोस्कोप अँड बिकेम द फर्स्ट पर्सन हू ऑब्झर्व द डिस्क्राईब बॅक्टेरिया, प्रोटोझोआ अँड अदर मायक्रोब्स. ओके. त्यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि प्लस त्यांनी डिस्क्राईब पण केले की मायक्रोस्कोपच्या अंडर बॅक्टेरिया कसे दिसतात, व्हायरस कसे दिसतात आणि फंगाईज कसे दिसतात. ओके. त्याला एक त्यांनी टर्म दिला ॲनिमल क्लूज. जे काही डिस्क्रिप्शन त्यांनी दिलं त्याला त्यांनी एक टर्म दिला ॲनिमल क्लूज. ओके. इन 1957 to 1980 लुईस पास्टर, दुसरे हे आपले सायंटिस्ट आहेत किंवा डिस्कवर्ड आहेत, त्यांनी लुईस पास्टर डिस्प्रूव्ड spontaneous generation, develop pasteurization and prove that microorganism cause fermentation and disease. त्यांनी हे प्रूव्ह केलं की मायक्रोऑर्गॅनिझम स्पॉन्टेनियस जनरेशन वाढत जातं, त्याच्यामुळे डिझीज सुद्धा होऊ शकतो बिकॉज ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस. आपण काही फर्मेंटेड गोष्टी खातो का? नाही खात. काय खाता तुम्ही? ब्रेड खाता. ईस्ट जे आहे तुमचं फर्मेंटेड आहे. बुरशी म्हणता तुम्ही, आपण छोट्याशा लँग्वेजमध्ये की बुरशी आहे, फर्मेंटेड आहे. डोसा कसं खाता?
फर्मेंटेड आहे, ठीक आहे. दही कसं खाता, फर्मेंटेड आहे, पण गुड विथ अ गुड बॅक्टेरिया, पण ते फर्मेंटेड प्रोसेसमध्ये होतात, ठीक आहे. काय स्टॉप कर गं, स्टॉप. स्क्रीन टाइम पण इंक्रीज केलं, आय होप आता काही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. सो 1665 मध्ये रॉबर्ट हुक फर्स्ट ऑब्झर्व सेल्स इन अ कॉर्क, ठीक आहे. इन 1670s अँथनी वॅन लिओ वेकहुक, ओके. त्याच्यानंतर त्यांना आपण किताब देऊन टाकला, ही इज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, ओके. हु हॅड डिस्कवर्ड द मायक्रोस्कोप, आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी नुसतं डिस्कवर नाही केलं, तर त्यांनी जे काही स्पेशीज पाहिल्या बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसच्या, त्याचं त्यांनी डिस्क्रिप्शन पण दिलं की ते नेमके कसे दिसतात, ओके. देन 1857 मध्ये टू 1880 मध्ये लुईस पास्टर, तुम्हाला मेनली तुमच्या बुकमध्ये रॉबर्ट हुक आणि लुईस पास्टर यांचाच उल्लेख जास्त केलेला आहे की त्यांनी नेमकं काय काय केलं त्यांच्या पूर्ण काळामध्ये. सो ही हॅज डिस्प्रूव्ड स्पॉन्टेनियस जनरेशन, डेव्हलप पास्चरायझेशन अँड प्रूव्ह दॅट मायक्रोऑर्गॅनिझम कॉज फर्मेंटेशन अँड डिझीज, दॅट इज जर्म थेरपी. त्यांनी जर्म थेरपी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. जर्म थेरपी एक्सप्लेन केल्या त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये इनोव्हेटिव्ह घेऊन आल्या आणि खूप साऱ्या गोष्टी याचा उपयोग झाला टू फाइंड द डायग्नोसिस, ठीक आहे. आता डायग्नोसिस नेमकं म्हणजे काय, डायग्नोसिसला मराठी अर्थ काय आहे? डायग्नोसिसचा मराठी अर्थ काय आहे? हा, ज्या गोष्टीबद्दल आपण कन्फर्म एखादा टर्मिनॉलॉजी डिसाईड करतो, दॅट इज युअर डायग्नोसिस. जेव्हा आपण निदान, रोग निदान, याचा अर्थ होतो रोग निदान. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तो कंप्लेंट्स घेऊन येतो की माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, मला उलट्या होत आहेत, मला जुलाब होत आहेत, मग त्याचं कारण काय असू शकतं? हे तर कारणं आहेत ना एखाद्या आजाराची. मग आजार काय असू शकतो? दॅट इज युअर डायग्नोसिस. रोग निदान करणं, डिझीज कन्फर्म करणं, दॅट इज युअर डायग्नोसिस. जेव्हा पेशंट येतो तो कंप्लेंट्स घेऊन येतो, पण जेव्हा तो डिस्चार्ज जातो हा कन्फर्म डायग्नोसिस घेऊन जातो, कारण तोपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी पेशंटसोबत केलेल्या असतात. डायग्नोसिससाठी आपण ब्लड टेस्ट करतो, युरिन टेस्ट करतो, एक्सरे करतो, सोनोग्राफी करतो, सिटी स्कॅन करतो, बऱ्याचशा डायग्नोस्टिक टेस्ट करतो, जेणेकरून पेशंटचं रोग निदान आपल्याला कळू शकतं. त्याला म्हणतात डायग्नोसिस. म्हणून या मायक्रोबायोलॉजीमध्ये जेव्हा त्यांच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याचशा सुधारणा केल्या, रिसर्चेस वगैरे केले, तेव्हा आपण या डायग्नोसिस पर्यंत पोहोचू शकलो, ठीक आहे. नाव नेक्स्ट इज युअर 1870 मध्ये पुन्हा रॉबर्ट कोच यांनी काय केलं, दॅट स्पेसिफिक बॅक्टेरिया कॉज स्पेसिफिक डिझीज. स्पेसिफिक बॅक्टेरिया कॉज स्पेसिफिक डिझीज, याच्यामध्ये काय त्यांनी सांगितले, फॉर एक्झाम्पल बॅसिलस आर्थ्रासिस कॉजेस अँथ्रॅक्स, हे डिझीज कंडिशन आहे, ठीक आहे. अँड इस्टॅब्लिश कॉक्स पोस्ट्युलेट, याचा काय अर्थ होतो की एक ऑर्गॅनिझम आहे. मी तुम्हाला सांगू शकते की मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये हा सर्वात कॉमनेस्ट ऑर्गॅनिझम आहे जो की कॉक्स. आता कॉक्सचा अर्थ काय? ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसचा अर्थ काय आपल्या बोलीभाषेत? TB. ट्युबरक्युलोसिस स्टँड्स फॉर TB. त्याचं मेडिकल टर्म आहे कॉक्स, KOCHS, कॉक्स, ठीक आहे. त्याला काय रिस्पॉन्सिबल आहे? तर एक बॅक्टेरिया, ओके. एक बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे, त्या बॅक्टेरियामुळे ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. त्याचं नाव आहे ट्युबरक्युलस बॅक्टेरिया, ओके. और मोठा शब्द आहे तो, मी सांगू की नको सांगू? इट्स मायक्रोबियम ट्युबरक्युलोसिस याला म्हणतात. आपण जेव्हा कधी पण एखाद्या पेशंटला ट्युबरक्युलोसिस निदान केलं जातं त्यावेळेस एक स्पेसिफिक टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये एक मॉन्टॉक्स टेस्ट म्हणून असते, ती कॉमनली केली जाते. ज्यावेळेस काय होतं की एक वॅक्सिन सारखं एक रेडियंट असतं जे आपल्या इंट्राडर्मल गोष्टी स्किनमध्ये, इंट्राडर्मल आपण त्याशी बोललो की दोन स्किनच्या मध्ये, डर्मिस आणि एपिडर्मिसच्या मध्ये, ठीक आहे. ते इंजेक्ट केलं जातं. अक्षरशः आपली चण्याची डाळ कशी असते गोल गरगरीत, तशी ती डाळ दिसली पाहिजे, ओके. आणि आफ्टर 72 आवर्सच्या नंतर, म्हणजे 3 दिवसानंतर त्याचे रिडिंग केलं जातं. जर पेशंटला ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह असेल, त्याच्या बॉडीमध्ये जर ट्युबरक्युलोसिसचे ऑर्गॅनिझम असतील, तर त्याचा जो डायमीटर आहे जो की 0.2 पेक्षा पण खाली असतो. चण्याची डाळ बघितली ना, प्रत्येकाच्या घरी असते चण्याची डाळ, ती केवढीशी असते, थोडी फुगीर असते की नाही, ती वाढते, ते जागेचं प्रमाण वाढतं, रेडनेस होतं. त्याला आपण पाणी लावायचं नसतं, खाजवायचं नसतं, बर्फ लावायचं नसतं, काही करायचं नसतं. जेव्हा आपण पेशंटला अशी टेस्ट करतो त्यावेळी त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे की बाबा खाजवू नका, पाणी लावू नका, ओके. कारण
त्याच्यानंतर आपल्याला समजतं जर त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल तर ते रिॲक्ट होते, जे वॅक्सिन आपण दिले ते रिॲक्ट होतं आणि त्याचं प्रमाण वाढतं. ओके. आणि 10 सेंटीमीटर म्हणजे जितकं जास्त वाढेल तितकं जास्त ते अक्यूट आहे, ऍक्टिव्ह आहे, जास्त इन्फेक्टेड आहे असं आपण समज केला जातो. दुसरी गोष्ट ट्युबरक्युलोसिस फाइंड आउट करायचं. आता ट्युबरक्युलोसिस कुठेही होऊ शकतो, जरुरी नाही की तो फक्त लंग्समध्ये होणार किंवा इवन डोळ्याचा सुद्धा ट्युबरक्युलोसिस होतो, मेंदूचा तर होतो, स्पाईनचा होतो, स्किनचा होतो, कुठल्याही शरीराच्या भागाला. जसं कॅन्सर कुठे होऊ शकतो असं ट्युबरक्युलोसिस कुठेही होऊ शकतो. जरुरी नाही की फक्त तो छातीचा व्हायला पाहिजे, पण छातीचा जर असेल तो जास्त इन्फेक्टिव्ह आहे. ओके. कारण आपण बोलण्या चालण्यामध्ये आपण बोलतो, एकमेकांसोबत संवाद साधतो किंवा खोकतो, शिंकतो. जर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या श्वासामध्ये, आपल्या श्वास नलिकेमध्ये जर ते ऑर्गॅन असतील तर ते हवेत लवकर पसरतात आणि ट्युबरक्युलोसिस हा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, जिथे श्वासाचं म्हणजे लंग्स ज्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यावेळेस हे ट्युबरक्युलोसिस ओपन कॉक्स म्हणून कन्सिडर केलं जातं. ओपन कॉक्सचा अर्थ होतो की जो हवेमार्फत पसरतो. बाकीचे कुठलेही ट्युबरक्युलोसिस असे पसरत नाहीत. फक्त पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस ज्यामध्ये तुमचं लंग्स इन्व्हॉल्व आहे, तुमचे फुफ्फुस इन्व्हॉल्व आहे, जिथे तुमची रेस्पिरेटरी सिस्टम इन्व्हॉल्व आहे, अशाच गोष्टींमध्ये कॉक्स हा असा हवेमार्फत पसरला जातो. इट्स ऑल युअर इम्युनिटी. हे सगळे जे डिसीज होतात हे सगळे इम्युनिटी कॉम्प्रोमाइज्ड आहेत. ओके. सपोज एखाद्या पेशंटला ॲब्डोमेन कॉक्स झालाय, फॉर डिस्कशन आय एम जस्ट टेलिंग यू दिस, ॲब्डोमेन कॉक्स झालाय. आता आपण तर कोणी जाऊन तिकडे ॲब्डोमेन टाकलं नाही ना ऑर्गॅनिझम. इट्स बिकॉज ऑफ युअर इम्युनिटी. इम्युनिटी हॅम्पर झाली, या तुमची इम्युनिटी सगळ्या गोष्टी मॅटर करते. फिवर आला इम्युनिटी हॅम्पर, सर्दी झाली इम्युनिटी हॅम्पर. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये इतकं पॉल्युटेड आपण गोष्टीमध्ये राहतोय, आपल्या श्वास घ्यायला ताजी हवा मिळत नाही आपल्याला. सकाळी कोण पहाटे उठत असेल त्यांनी जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी धुकं पडतं, पण ते धुकं नाही आहे, ते स्मॉग आहे. पहिला आपण फॉग बोलायचो, त्याला स्मॉग बोलतात कारण त्यामध्ये धूळ भरपूर प्रमाणात आहे. आता रिसेंटली 15 दिवसापूर्वी दिवाळी येऊन गेली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जर न्यूज पाहत असाल तर खूप सारं धुरळ वातावरण त्यांनी मुंबईत दाखवलं होतं. का? ते बिकॉज ऑफ फटाका. हे सगळे धूळ पसरण्याचे जे आपण योग्य वापरत नाही. फटाके वापरा, तुम्हाला तुमच्या हौशेकरता 1-2 वापरा, पण खूप मोठे मोठे फटाके वापरायचे, खूप प्रदूषण वगैरे होतं. या गोष्टीला तुमची रेस्पिरेटरी सिस्टम खूप लवकर अफेक्ट होते. आणि आजकालच्या या पूर्ण वातावरणामध्ये किंवा आजकालच्या या पिरियडमध्ये आपली रेस्पिरेटरी सिस्टीम ही सर्वात कमकुवत आहे. आपल्याला सर्दी लवकर होते, आपल्याला खोकला लवकर होतं. वातावरण चेंज झालं की लगेच सर्दी खोकला होतो. आधी सर्दी खोकला व्हायला पावसाळा हिवाळा असायला लागायचा. आता उन्हाळ्यात पण बरेचसे जण सर्दी खोकल्याने त्रस्त असतात, श्वासाचे त्रास होतात, कारण पोल्युशन इतकं वाढलेलं आहे. ओके. पोस्ट कोविडच्या नंतर तर श्वसनाचे आजार खूप जास्त वाढलेले आहेत. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत असेल तर प्लीज स्वतःसाठी वेळ द्या आणि मेडिटेशन नक्की करा. डीप ब्रिदिंग एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे, जर तुम्हाला या वातावरणात तग धरून करणं गरजेचं असेल तर. ठीक आहे. चलो नेक्स्ट, अपार्ट फ्रॉम द सिलेबस. ठीक आहे. नेक्स्ट इज युअर 1928 अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलं? पेनिसिलिन हा ड्रग आहे, कंटेंट आहे ड्रगचा पेनिसिलिन. ओके. लॉन्चिंग द इरा ऑफ अँटीबायोटिक. या पेनिसिलिन मधून, हे केमिकल कॉम्बिनेशन मधून खूप सारे ड्रग बनतात. पेनिसिलिन हे प्रत्येक ड्रगमध्ये प्रेझेंट आहे. प्रत्येक अँटीबायोटिकमध्ये पेनिसिलिन हे असतं. प्रत्येक अँटीबायोटिकमध्ये थोड्याफार प्रमाणात हे असतं. आधीच्या काळामध्ये आम्हाला जेव्हा आम्ही ट्रेनिंग पिरियड होतो, म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी ना, क्रिस्टल आणि पेनिसिलिन द्यायचं म्हटलं ना की आमच्या अंगावर काटा यायचा, कारण ते खूप मोठं ड्रग आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला क्रिस्टल पेनिसिलिन मिळणं म्हणजे ते पेशंट खूप इन्फेक्टेड आहे असं आम्ही अज्युम करायचो, कारण आम्ही पण तुमच्यासारखं स्टुडंट्स होतो ना, आम्हाला काय एवढं कळायचं नाही त्यावेळेस. पण आमच्या त्या सिस्टर ज्या होत्या सिनियर सगळं सांगायच्या, पेशंटला क्रिस्टल पेनिसिलिन मिळते ना म्हणजे लक्षात ठेवायचं की पेशंटला खूप जास्त इन्फेक्शन आहे, तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. आता काळजी घेणं म्हणजे काय? किंवा हात धुवायचे, मास्क घालायचा, पेशंटला जेवढी तुम्ही ह्या गोष्टी करा तर स्वतः काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याला थोडंसं लांबून आपण काही एवढं अफेक्शन लांबून होत नाही, पण जेव्हा कधी पण तुम्ही एक्सपोज झालात पेशंटच्या ब्लड अँड बॉडी फूडसोबत, तुम्हाला तुमची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ते आपण शनिवारच्या लेक्चरमध्ये बघणार की इन्फेक्शन कंट्रोल आपण काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या. ठीक आहे. 1953 मध्ये वेस्टर्न अँड क्रिक डिस्क्राइब DNA स्ट्रक्चर.
आता हे DNA स्ट्रक्चर का इम्पॉर्टंट आहेत फॉर द रिव्हॅल्युएशन ऑफ मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजी. जेव्हा कधी पण एखाद्या पेशंटला आपण डायग्नोसिस करतो त्यावेळी आपल्याला हे DNA स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मॉलिक्यूल काय फॉर्ममध्ये फॉर्म होत आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन कोणत्या फॉर्ममध्ये होत आहे हे फाइंड आउट करण्यासाठी यांनी खूप मदत केली, जेणेकरून आपण डायग्नोसिस पेशंटचं कन्फर्म करू शकतो. आता तुम्ही बोलत असाल की डायग्नोसिसचा काय एवढा संबंध. जर डायग्नोसिस कन्फर्म झाला तरच तुम्ही पेशंटला राईट वे ट्रीट करू शकता. हवेत गोळीबार करू शकत नाही. हा नाही तर तो नाही तर असं नाही चालत. ओके, एखाद्या आपण कितीतरी होप्सने जातो ना डॉक्टरकडे. आपण जर गेलो सपोज फिवरसाठी जरी गेलो आणि 2 दिवस आपला फिवर नाही थांबला तर आपल्याला वाटतं ना की बाबा काहीतरी आणि करावं जेणेकरून मला थांबावं. आपण कुठला आशेने जातो डॉक्टरकडे. बरं बाबा म्हणून जातो की नाही. जर मी सांगेल की नाही हे नाही वाटत मग हे करा, हे नाही वाटत मग हे करा, चालेल का. कारण पैसा देतो, वेळ देतो, मुळात म्हणजे आपली तब्येत बरी नसते, आपल्या चालण्यामुळे शक्ती नसते आणि अशा वेळेस जर फक्त तुम्ही आमच्यावरती जर प्रयोग करणार असाल तर कोण शक्य आहे का त्या गोष्टी करायला. कोणी तयार होणार नाही. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन 1977 मध्ये Carl Huss discovered archaea as a third domain of life using 60s is RNA. आता DNA RNA सेल्स शिकवलंय ना, सेल्स शिकवलंय ना, RNA DNA सगळं शिकवलंय. DNA आपण आता आजकाल तुम्हाला DNA वर खूपच फॅमिलियर वर्ड झालाय. आता DNA टेस्ट करा, DNA टेस्ट करा. नाही आपल्या जवळच्या मध्ये पण आपण सिरियल्स मध्ये बघतो, ड्रामाज मध्ये बघतो किंवा एखाद्या हिंदी सिरियल्स मध्ये तर खूपच कॉमन झाल्या या सगळ्या गोष्टी. DNA मॅच होतात की नाही होतात. पण DNA बघण्यासाठी तुम्हाला काय लागतं. व्हॉट वी रिक्वायर टू DNA टेस्ट. कशासाठी DNA टेस्ट करतात. टू पॅटर्निटी चेक, पॅटर्निटी कन्फर्म करण्यासाठी DNA टेस्ट करतात. पॅटर्निटीचा अर्थ काय होतो, माझी आई हीच आहे का, माझा पप्पा हेच आहे का, हे ठीक करण्यासाठी आपण DNA टेस्ट करतो किंवा सिबलिंगसाठी करतात. ठीक आहे. आता त्यासाठी काय काय लागतं. तुमचा दाताचा तुडा लागतो किंवा तुमचा केस पण इनफ आहे. ब्लड सॅम्पल तर डेफिनेटली इज इसेन्शियल, पण केसाच्या वरून सुद्धा तुमचा DNA टेस्ट ही केली जाते. ठीक आहे. फाईन. नाव आता आपण बघायचं आहे ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी एवढा मोठा वास्ट फील्ड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सब डिव्हिजन्स आहेत. ते कोणते कोणते ते आपण पाहून घेऊया. सो बॅक्टेरिओलॉजी, ओलॉजीचा अर्थ होतो स्टडी, ती ब्रांच आहे. ओके, ओलॉजीचा अर्थ होतो स्टडी. बॅक्टेरिओलॉजी स्टडी ऑफ बॅक्टेरिया, जेवढे काही बॅक्टेरिया आहेत पूर्ण एंटायर ब्रह्मांडामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये, त्याची स्टडी करण्याची जी स्ट्रीम आहे त्याला म्हणतात बॅक्टेरिओलॉजी. ओके. व्हायरोलॉजी स्टडी ऑफ व्हायरसेस. कोणाला एखादा व्हायरस माहिती आहे का, तरी कोणी नाव ऐकलंय एखाद्या व्हायरसचं नाव. कोविड व्हायरस. अजून अच्छा आधी स्वाईन फ्लू चालेल. अजून मलेरिया, मलेरिया बॅक्टेरिया. ओके. अजून व्हायरस HIV व्हायरस. हेच प्रकार आहेत व्हायरसेस. ठीक आहे. ओके. मायकोलॉजी स्टडी ऑफ फंगाय. आता फंगाय म्हणजे काय, फंगी, आय शुड से फंगी. येस, फंगस इज युअर नॉर्मल ले लँग्वेज मध्ये बुरशी. ओके. किंवा तुम्ही फर्मेंटेशन तुम्ही वापरता ना एखादा ड्राय ईस्ट, दॅट इज युअर फंगाई ओनली. ओके. नाव पॅरासायटोलॉजी स्टडी ऑफ पॅरासिटिक, प्रोटोझोआ अँड हेल्मिथिस. ही सगळे याचे ऑर्गॅनिझमची नावं आहेत. ओके. फिकिओलॉजी स्टडी ऑफ ॲल्गे. हे पण ॲक्च्युली ऑर्गॅनिझमच आहेत जे की खूप कमी प्रमाणात हार्म करतात. तुमचे मेन हार्मफुल जे ऑर्गॅनिझम आहे ते तुमचे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगाय, हे तीनच आहेत. बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगाय. त्यात पण सगळे व्हायरसेस नाही आहेत, सगळेच बॅक्टेरिया नाही आहेत, सगळेच फंगाय नाही आहेत, लिमिटेड आहेत. ठीक आहे. ओके. देन इम्युनॉलॉजी, हाऊ द इम्युन सिस्टम फाईट्स मायक्रोब्स. तुमच्यामध्ये इम्युनिटी किती आहे. कोविडमध्ये बऱ्याच जणांनी बरेचसे काढे करून पिले असतील, हो ना. आताही पितायत नाही. आवळा, हळद नाही कोणी करत आहे. प्लीज कमेंट. कोणी पित नाही का. लेमन वॉटर, शी इज ड्रिंकिंग लेमन वॉटर एव्हरी डे. ठीक आहे. सो तुम्ही सिनेमन घेऊ शकता, तुम्ही क्लव घेऊ शकता, तुम्ही हळद घेऊ शकता, तुम्ही एनी काइंड ऑफ विटॅमिन सी जे फुल आहेत, जे आवळा घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी काढे जे आपले आहेत ते ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला कोविड झाला नाहीये, पण प्रत्येकाच्या घरात कोविड घेऊन गेलेला आहे, कारण तो मोर ऑर लेस
तुमच्या इम्युनिटीवर डिपेंड आहे की तो किती तुम्हाला रिॲक्ट करतो. जर सपोज वेन आय वॉज इन कोविड एरा वी यूज टू गो इनसाइड, आम्ही आतमध्ये जायचो ते पूर्ण घालून, त्याला म्हणतात कव्हरऑल, त्याला म्हणायचे कव्हरऑल. ओके, वी हॅव बीन वर्क विथ अ कोविड पेशंट, काही दिसायचं नाही. जे काही तुम्हाला स्वेटिंग यायचं बिकॉज ऑफ दॅट, तुमचं जे काही तुम्ही यूज केलेलं आहे फेशियल म्हणा वगैरे, सगळं फॉग व्हायचं. अक्षरशः कोणाला टिचकी मारली की सगळं पाणी खाल्लेलं असं पडायचं. सो वी यूज टू बी देअर 3 to 4 hours, वी यूज टू बी देअर विथ द पेशंट. पहिल्या वेळेला आम्हाला खूप जास्त त्रास झाला कारण आम्हाला सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. ओके, बट लेटर सवय झाली. असं काही नाही आहे. कव्हरऑल, त्याला पीपीई किट म्हणतात. पीपीई किटचा अर्थ, पीपी स्टँड फॉर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तुम्ही आता पीपी किट जरी नाही वापरला तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ॲज अ पीपी वापरता येणार आहे. जसं तुम्ही ग्लव्ज वापराल, तुम्ही गॉगल वापराल, तुम्ही ॲप्रन वापराल, मास्क वापराल, याचे प्रत्येकाचं फंक्शन डिफरंट आहेत. सो मी तुम्हाला इन डिटेल आय विल लेट यू नो. ओके, पण या गोष्टी आहे की तुम्हाला हाऊ द इम्युन सिस्टम फाइट्स विथ द मायक्रोब्स दॅट कम्स अंडर इम्युनॉलॉजी. मायक्रोबियल जेनेटिक्स. ओके, जे मायक्रोजेनेटिक्स, DNA स्टडी, प्लास्मिड स्टडी, म्युटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता बऱ्याचशा मूवीजमध्ये पाहिलं असेल किंवा कोविडला पण म्हणजे म्युटेशन केलं आणि बनवलेलं आहे. दे हॅव बीन म्युटेड द ऑर्गॅनिझम. त्यामुळे आपल्याकडे लवकर वॅक्सिन बनवता नाही आलं किंवा वी वर नॉट हॅव्हिंग दॅट वॅक्सिन फॉर आपल्याला वॅक्सिन आपल्याकडे 1 year लागलं. म्हणजे 2020ला जर कोविड आला तर वी हॅव बीन रिसिव्ह दिस वॅक्सिन समवेअर इन 2021, है ना. पूर्ण वर्ष लागलं कारण बिकॉज ऑफ द व्हेरियस म्युटेशन वी कुड नॉट गो फॉर दिस वॅक्सिन. कळत नव्हतं की कुठल्या म्युटेशनला काय काम करेल असं. सो त्यांनी खूप असा लॉजिकल स्टडी केला, डीप स्टडी केला, त्यानंतर दे हॅव बीन प्रिपेअर्ड दिस वॅक्सिन. सो मायक्रोबियल जेनेटिक्समध्ये काय होतं, DNAचं स्टडी होतं, प्लाझमिडचं होतं, म्युटेशन अँड जीन ट्रान्सफर, की हाऊ इज गोइंग टू बी ट्रान्सफर. ओके, नाव मायक्रोबियल इकॉलॉजी, मायक्रोब्स इन इकोसिस्टम अँड बायोजिकल केमिकल सायकल्समध्ये होईल. ओके, इंडस्ट्रियल मायक्रोलॉजी, या सगळ्या मायक्रोलॉजीचा उपयोग आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होतो. जसं यूज ऑफ मायक्रोब्स इन फूड, फार्मास्युटिकल्स अँड बायोटेक. जे काही तुम्ही मेडिकेशन बनवताय, फार्मसीला जे काही फार्मसीमध्ये जे काही काम करतात, जी लोक काम करतात किंवा जो स्टडी औषध बनवण्यामध्ये काय करणार आहेत, हे केमिकल वापरणार आहेत ना ते. हां, सो त्यांना पण ते करणं गरजेचं आहे. त्यांना पण ह्या गोष्टी मायक्रोलॉजी इम्पॉर्टंट आहेत. वॅक्सिन जेव्हा आपण बनवतो, वॅक्सिनचा अर्थ काय होतो, आपण लहानपणापासून खूप सारे वॅक्सिन घेतले. डे 1ला आपण BCG वॅक्सिन घेतलं. ओके, BCG वॅक्सिन आपण घेतो डे 1ला, म्हणजे मूल जन्माला आलं की त्या दिवसात त्याला BCG वॅक्सिन दिलं जातं. कारण 1960-70मध्ये असा एक काळ होता की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे लोक जे आहेत ते बिकॉज ऑफ ट्युबरक्युलोसिस आणि प्लेगने एक्सपायर्ड व्हायचे. कारण इम्युनिटी नव्हती आपल्याकडे, तेव्हा वॅक्सिन्स वगैरे नव्हतं. त्याच्यानंतर ते वॅक्सिन्स वगैरे नंतर आपण त्याच्याशी फाईट करू लागलो आणि आपल्याकडचा डेथ रेट हा खूप कमी झाला फॉर द ट्युबरक्युलोसिस अँड द प्लेगसाठीचा. ठीक आहे, त्यानंतर हळूहळू तुम्ही बघा, जर तुमच्या घरात छोटं मोठं बाळ असेल जे 2-3 वर्षाचं असेल किंवा तरी पहिला असेल, तुम्ही घरात कोणतरी असेलच ना, काकाचा, मामाचा, भावाचा, दादाचा, असं कोणतरी असणारच आपल्या घरामध्ये. आपण त्याला वॅक्सिन घेऊन होतो, 1ल्या महिन्याचं, 3ऱ्या महिन्याचं, 5व्या महिन्याचं. ते काय असतं, सो वी आर इंजेक्टिंग द वॅक्सिन्स सो दॅट द बच्चू कॅन फाईट अगेन्स्ट दो डिसीजेस. जे लहान वयात होणारे जे रोग असतात त्यांच्या अगेन्स्ट फाईट होण्यासाठी आपण हे वॅक्सिन्स त्यांना देतो. ठीक आहे, हेपॅटायटिस बीचं देतो किंवा आपण BCGचं देतो किंवा पोलिओचं देतो किंवा MMRचं देतो, जसं मजल्स, मम्स आणि रुबेलाच्या फाईट. हे सगळ्या वॅक्सिन जे आहेत ना, ते रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला देतं. सपोज आता हे कोविडचं वॅक्सिन प्रत्येकाने घेतलंय का? कोणी घेतलं नाहीये. का नाही घेतलं? व्हेरी गुड. 15 वर्षापर्यंत होतं ना. ओके. एनिवेज तसं पण या कोविडमध्ये लहान मुलांना असा काही हे नसतं, काही धोका नव्हता, कारण ऑलरेडी तुम्ही वॅक्सिनेटेड असता. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वॅक्सिनेशन झाल्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर एक बूस्टर डोस असतो, एक 10 वर्षानंतर असतो आणि 15 वर्षाचा असतो. त्या बूस्टर डोसमुळे तुम्हाला वॅक्सिनची गरज पडलेली नाहीये जर त्यांना कोणी घेतलेलं नाहीये. ओके, ज्यांनी कोणी घेतलेलं आहे ते काय आहे, आपल्या बॉडीमध्ये कोविडचे वॅक्सिन्स जे आपण टाकतो ना, ते ऑर्गॅनिझम असतात जे की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करतात
टू फाईट अगेन्स्ट द कोविड. बेसिकली वॅक्सिन काय काम करतं की दे प्रिपेअर्स अँटीबॉडीज इन आवर बॉडी की जे की आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या टिपिकल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट फाईट करतं, असा याचा हेतू असतो. सो दिस वर्क्स वॅक्सिन. वॅक्सिन असं काम करतं. ओके. नाव एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी जी वातावरणाशी संलग्न आहे. त्यावेळी काय होतं बायो रिमेडिकेशन अँड वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. आता तुम्ही कधी सीवेजला कधी घेतलंय का कधी शाळेतून वगैरे, जिथे सीपेजचं वॉटर कलेक्टेड वॉटर प्युरिफिकेशन सेंटर कधी गेले का तुम्ही? मांडूपला एक मोठं वॉटर प्युरिफिकेशन सेंटर आहे. तिथे आपण काय होतं जे काही सांडपाणी असतं ते कुठे ते कोरड होतं ना. आता हे सगळं ड्रेन वगैरे जे आपण करतो ते कुठे कळड होतं. त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते पुन्हा पाणी साफ करतात. ओके. त्याला आपण बोलू शकतो की वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. किंवा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या नदीमध्ये जातात किंवा आपल्या समुद्राला भेटतात, मग आपण हे सांडपाणी डायरेक्ट तिकडे जाऊ शकतो का, टाकू शकतो का? कारण तिथे पण काही ते तिथे पण लाईव्ह आहे ना, तिकडे मासे वगैरे राहतात, ते मासे आपण खातो. म्हणजे एक सायकल आहे की नाही, एव्हरीवन इज डिपेंड ऑन एव्हरीथिंग है ना. सो मग जर हे सांडपाणी असं डायरेक्टली विदाउट एनी ट्रीटमेंट आपण जर टाकलं समुद्रामध्ये किंवा ड्रेन वॉटर आपण हे केलं तर चालणार आहे का? इट कम्स डायरेक्टली टू अस ओनली. हे सायकल पुन्हा फिरून आपल्याकडे येणार आणि आपण त्याने इम्पॅक्ट होणार. आमच्याकडे एक सिस्टर होत्या, त्यांनी ना दूषित पाण्यातले मासे खाल्ले होते. शी वॉज व्हेरी फूडी. सी फूड त्यांना खूप फार आवडायचं. तर त्या दरम्यान एक 80च्या आसपास ना त्यांनी काही दूषित पाण्यातले मासे खाल्ले होते. त्यांच्या पूर्ण बॉडीला रिॲक्शन आली होती. त्यांचं पूर्ण अंग काळं पडलं आहे आणि अजूनही त्या तशाच आहे. त्यांना काहीही त्याच्यामध्ये पॉयझनच झालं, त्यांचं पूर्ण ते पॉयझन झालं, केमिकल रिॲक्शन्स आले. सो त्याच्यानंतर म्हणजे इट वॉज त्यांची स्टडी करण्यात आली, त्यांच्या पूर्ण केसमध्ये स्टडी करण्यात आली. म्हणजे इतकं ते मोठं प्रकरण होतं. सो त्याच्यानंतर मग ह्या बऱ्याचशा गोष्टीला खूप इम्पॉर्टन्स आहे की वेनेवर वी आर सेंडिंग एनी वेस्ट वॉटर विच इज हॅज टू बी प्रॉपरली, त्याला आपण ट्रीटमेंट करून देन ओनली वी कॅन सेंड टू द नॉर्मल गटारामध्ये आपण टाकू शकतो वगैरे. ठीक आहे. नाव वाय मायक्रो ऑर्गॅनिझम मॅटर्स. काय गरजेचं आहे, मॅटर का करतं एवढं? तर ह्युमन हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. ह्युमन हेल्थसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पॅथोजन कॉजेस डिझीज ह्याच्यामध्ये आपण खूप बघितलं. आता आपण एक एक्झाम्पल आपण डिस्कस केलं, ट्युबरक्युलोसिस है ना. ट्युबरक्युलोसिस आपण बघितलं की बाबा त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतं. मायक्रोबियम बॅक्टेरियमसाठी हे कॉज मटेरियल आहे ज्याच्यामुळे आपल्याला पॅथोजनमुळे आपल्याला हा रोग होऊ शकतो. कोविड-19 सर्वांना माहितीच आहे. आता रिसेंटला उदाहरण आहे आपले 5 वर्षापूर्वीचं कोविड-19 इतका मोठा पॅन्डेमिक होता की वर्ल्ड वाईड सगळेजण अफेक्ट झाले होते बिकॉज ऑफ दिस कोविड. कोविडचा लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे का? कोविडचा लॉंग फॉर्म माहिती आहे का? शोधून आणायचा असाइनमेंट. हां ओके. कोविड-19चा तुम्हाला मला लॉंग फॉर्म सांगायचा आहे. हे कधी पहिलं, कुठे पहिलं भेटलं, कुठल्या आठवड्यात भेटलं आणि त्याचं नाव कोविड-19 असं का दिलं? आणि कोविड हा पहिला व्हायरस आहे का आपल्या पूर्ण लाईफमधला? म्युटेशन. ठीक आहे. सो आय नीड दिस आन्सर. ठीक आहे. असाइनमेंट आहे ही तुमची. ओके. समजतंय? नाव नॉर्मल मायक्रोबायोटा दॅट इज मायक्रोमी प्रोटेक्ट असतं. नॉर्मली काय होतं, मायक्रो आपल्याला प्रोटेक्ट करतात कारण ते तुमच्या बॉडीमध्ये असतात ना, अँटीबॉडी जे होतात आपल्याला प्रोटेक्ट करतात. ओके. हेल्प्स अस इन डायजेस्ट फूड, प्रोड्यूस विटामिन्स के, विटामिन के आणि B12 जे आपल्या बॉडीमध्ये आहेत ना, हे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला हेल्प करतं टू प्रोड्यूस. ओके. अँड ट्रेन द इम्युन सिस्टीम. तुमची जी इम्युन सिस्टीम आहे तिला तुम्ही क्विक रिस्पॉन्ससाठी पण टाकते. म्हणजे प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम खराब आहे असा प्रकार नाही. आपण दही खाणं सोडणार आहे का? मी ते नाही सोडणार, कारण दही तुमचं बॅड बॅक्टेरिया नाही आहे. इट्स हेल्प इन युअर गट. गट म्हणजे काय, तुमच्या आतडे जे आहेत ना त्यासाठी खूप हेल्पफुल आहे. इट हेल्प्स इन डायजेशन. ज्या काही आपण अबरसबर खातो दिवसभरामध्ये, जर तुम्ही दही खाल्लं किंवा कुठलंही डेअरी प्रॉडक्ट घेतलं, ताक वगैरे घेतलं, इट हेल्प्स इन डायजेशन. ओके. खूप हेल्प करतं. देन गट मायक्रोब हॅज 100 ट्रिलियन मायक्रोब्स. तुमच्या
गट मध्ये 100 ट्रिलियन्स, किती मध्ये आहे काउंट, ट्रिलियनचा अर्थ काय, मिलियन बिलियन ट्रिलियन, एवढे तुमच्या गटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पण ते सगळे गुड बॅक्टेरिया आहे. इफ यू हॅव बीन स्टॉप इटिंग जंक फूड, तुम्ही जंक फूड खाणं बंद केलं, पिझ्झा बर्गर सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड कॉफी, मैदाचे सगळे काही तुमचे ब्रेड बटर बघताय त्यांच्याकडे सगळेजण, ओके, हे सगळे तुमचे फक्त इथपर्यंत चांगले आहेत चवीला, इट्स व्हेरी हार्मफुल टू युअर गट. पूर्ण सिस्टीमला खूप हार्मफुल आहे, कारण मैदा पचायला खूप जास्त वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागतो. तुम्ही मैद्याची आता मैदा कुठे कुठे आहे तुम्हाला, तर मी रोज तर मैदा खात नाही, दिवाळी आमच्याकडे एकदाच होते है ना, वर्षातून एकदा, मग ते मैद्याच्या करंजा असू दे, मैद्याच्या शंकरपाळ्या असू दे, ओके, पण तुम्ही हे नानकटाई जे खाता किंवा बिस्किट जे खाता, पार्लेजी म्हणा, गुड डे म्हणा, एनी सॉर्ट ऑफ बिस्किट्स, त्याच्यामध्ये मैदा असतो, ठीक आहे. ब्रेड, पाव, मिसळ पाव, पावभाजी, ओके, हे सगळे जे पाव मटेरियल आहे ते सगळ्यामध्ये मैदा आहे. कुठलाही व्हीट ब्रेड म्हणजे इवन गहू सुद्धा तुमच्या बॉडीसाठी चांगलं नाही, नुसतं गहू पण चांगलं नाही. इट शुड बी ऑलवेज समथिंग टू बी ॲडेड इन द गहू, तुमच्या व्हीटमध्ये काहीतरी पाहिजे, जसं सोयाबीन टाका किंवा काळे चणे टाका, इट्स ऑल मल्टीग्रेन, हे कधीही इसेन्शियल आहे तुमच्या बॉडीसाठी. मल्टीग्रेनचा अर्थ काय होतो की तुम्ही जी चपाती खाता किंवा तुम्ही जी रोटी खाता किंवा वॉट यू एव्हर घरी तुम्ही काही भाकरी वगैरे खाता, खूप चांगलं, भाकरी ही खूप चांगली आहे टू डायजेस्ट युअर सेल्फ, तुमचं गट चांगलं ठेवतं. मग तुम्ही भाकरी कुठल्याही धान्याची खाऊ शकता, इट कुड बी अ ज्वारी, इट कुड बी अ बाजरी, इट कुड बी अ नाचणी, ओके, मका, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण नुसतंच जर तुम्हाला गहू खायचं असेल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही 2 चमचे तरी त्यामध्ये बेसन नक्की घाला आणि मग चपाती बनवा, कारण दॅट इज मोर इफेक्टफुल आणि फायबरजेनिक आहे, त्यामुळे तुमचा गटला प्रॉब्लेम होणार नाही. ओके, चलो नेक्स्ट, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट, नायट्रोजन फिक्सेशन, रायकोलियम इन प्लांट्स रूट्स, जे आपल्याला फर्मेंट लागतं ना, शेतीमध्ये काम करायला लोकांना आपण रासायनिक खतं बनवतो तर कसे होतात, असेच होतात. Okay, now decomposition as a nutrient recycling, oxygen production, that is cyanobacteria products in the earth oxygen 2.4 billion years ago. या एन्व्हायरमेंटल मायक्रोऑर्गॅनिझम्स मुळे 2.4 बिलियन इयरच्या आधी, म्हणजे किती, जेव्हा आपलं काहीच नव्हतं, फक्त वातावरण होतं, त्यावेळेस हे बनलेले आहे बिकॉज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज युअर इंडस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी. पुन्हा इंडस्ट्री तुमची फूड इंडस्ट्री आली, तुमची फार्मा इंडस्ट्री आली. ओके, सो फूड, योगर्ट, लॅक्टोबॅसिलस, चीज, बियर कशाने बनते माहिती आहे तुम्हाला? फर्मेंट. हा, पण काय फर्मेंट करतात बियर बनवायला? कुठलं? नाही, सडलेलं नसतं ग, सडलेलं नसतं ते. आय एम सॉरी. ओके, चीज फर्मेंटेड आहे. बियर, इवन यू कॅन आज फॉर अ फ्रूट बियर, जी ती द्राक्षाची बनवलेली असते किंवा ओसाची बनवलेली असते. ओके, ब्रेड, ॲज आय टोल्ड यू, चालून आय एम सॉरी. ठीक आहे, काय डिस्कशन नको याच्यावरती. ओके, मेडिसिन, अँटीबायोटिक, पेनिसिलिन फ्रॉम पेनिसिलियम. पेनिसिलियम हा मेन ड्रग आहे, त्याच्यातून हे लोक पेनिसिलिन एक्स्ट्रॅक्ट करतात आणि ड्रग्ज बनवतात. जे काही तुम्ही इथून पुढे जर तुम्ही एखादं अँटीबायोटिक विकत घेतलं तर त्याच्यावरती नेहमी रीड करा की त्यात एक्झॅक्टली काय कंटेंट आहे. तुम्हाला सिलिन हा शब्द नक्कीच दिसेल. सिलिन, CILLINE, सिलिन हा जो मागे दिसतोय ना, हा जो वर्ड तुम्हाला नेहमी दिसेल, कारण पेनिसिलिन हे प्रत्येक ड्रगमध्ये असते. तर सॉर्ट ऑफ अमॉक्सिसिलिन असेल, अँपिसिलिन असेल. ओके, तुम्ही जेव्हा कधी पण इथून पुढे किंवा तुमच्या घरामध्ये जर इनकेस कधी अँटीबायोटिक घ्यायची जर वेळ आलीच, देन यू कॅन फाइंड आउट. ओके, नाव इन्सुलिन. आता इन्सुलिन कुठे प्रोड्यूस होतं? तर आपल्या पॅनक्रियाजमध्ये. लिव्हर आणि पॅनक्रियाज, लिव्हर आणि पॅनक्रियाज गोज हँड इन हँड. ठीक आहे. लिव्हर हे असं ऑर्गन आहे ना की स्वतः काम करत असतं. तुम्ही काही करा, मग माझं मी करत राहतो, असंच काम असतं. ठीक आहे. लिव्हर हे एक असं ऑर्गन आहे की ते पुन्हा रिग्रो होतं. रिग्रोचा अर्थ काय होतो? जर मी कट केलं एका लोबमधून तर त्याला पुढच्या 8 आठवड्यामध्ये, 4 आठवड्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये, 8 आठवडे
ते पुन्हा पूर्ण आपल्या पूर्वपदावरती येतं. हेल्दी हेल्दी लिव्हर. ओके. सो आता जे काही आपण मगाशी बोललो ना, मैदा वैदा सगळ्या गोष्टी ना, इट अफेक्ट्स लिव्हर. सॉरी, इट अफेक्ट्स लिव्हर. आता लिव्हर अफेक्ट झाल्यामुळे काय होतं, तुमचं ग्लायकोजन डिपॉझिशन होत नाही, ग्लुकोज तुमचं डिपॉझिट होत नाही, तुमचं पॅनक्रियाज जे इन्सुलिन बनवते ते ग्लायकोजनमध्ये परिवर्तन नाही तुमचे ग्लुकोजचं, ते इन्सुलिन जास्त बनवणार. तर त्याचं काम आहे, ते आळशी आहे जरा. संध्याकाळी 6 काम नाही करत पॅनक्रियाज, स्टॉप करतं, तो थकतं ते. मग आपल्याला जे काही डायबेटिकवाले पेशंट आहेत ना, त्यांना काय होतं, त्यांना एक्स्ट्रा इन्सुलिन घ्यावं लागतं, जो डिपॉझिट होत शुगर. समजलं. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात, जेव्हा आपली लाईफस्टाईल चांगली नसते. झोपेचं प्रॉब्लेम, खायचा प्रॉब्लेम, पाणी प्यायचा प्रॉब्लेम, कसंही अवास्तव खाणं, झोपेच्या वेळा म्हणजे जेवणाच्या वेळा टाळून खाणं, जेवल्यानंतर 3 तास आराम न, म्हणजे 3 तासाचा गॅप नसणं झोपेच्या वेळेमध्ये. म्हणजे सपोज तुम्ही 10 वाजता जेवलात आणि 12 वाजता झोपताय, नाही सांगा. तुमच्या झोपेच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे, तर ते फूड डायजेस्ट होतं. ते पण तुम्ही काय खाता त्यावर डिपेंड करतं. एनिवेज, हा नंतरचा पार्ट आहे आपला, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन बायोफ्युल्स. ओके. एन्झाइम्स, रेमेडिएशन, सुडोमोनास, डिग्रेड ऑइल स्पिल्स. हा सुडोमोनास आहे ना, खूप मोठा ऑर्गॅनिझम आहे. आपण काहीतरी वेळ मिळाला तर असंच आउट ऑफ सिलेबस डिस्कस नक्की करू. हा ठीक आहे. नाव आता ते आपण एका सायंटिस्टने बघितले ना, एका सायंटिस्टने आपण मायक्रोस्कोपचं त्याने हा कोण आहे हा, अँथनी वॅन. ठीक आहे. ह्यांनी काय केलं तर मायक्रोस्कोप बघितला आणि प्लस त्यांनी डिस्क्रिप्शन एरर्स पण दिले की बाबा कोण कसं दिसतं, ते आपण बघूया आता कोण कसं दिसतं आणि त्याची साईज काय आहे ते. हा तर त्याने काय केलं, मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिले, व्हायरसेस बघितलं. तर त्याची टिपिकल साईज किती असते, 20 to 400 NM. NM आता मी विसरली पण तुम्हाला सांगितलं तर हां, नॅनोमीटर. येस, थँक्यू सो मच. ओके. सो व्हायरसेस 20 to 400 NM पर्यंत एवढ्या मोठ्या साईजचे व्हायरसेस असू शकतात. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलंय SARS-CoV-2. SARS-CoV. ओके. 2 हे एक्झाम्पल आहे. त्याचं साईज जी होती ती अराउंड 100 नॅनोमीटर होती. 100 नॅनोमीटर होती. ठीक आहे. देन दे हॅव चेक बॅक्टेरिया ॲज वेल. बॅक्टेरियाची त्यांनी साईज चेक केली आहे, ती 0.5 to 5 न्यूमिलिटर असू शकते. त्याच्यामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात कॉमनेस्ट ऑर्गॅनिझम आहे तुमचा ई कोलाय. खूप कॉमनेस्ट ऑर्गॅनिझम आहे, स्पेशली इन इंडियामध्ये. ई कोलाय खूप 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 मोठ्या प्रमाणात बघितला जातो. ओके. देन ईस्ट फंगस आहे. ठीक आहे. ईस्ट काय आहे, ओके, सिक्युरोमायसिस सेरेविसिस. ओके. देन प्रोटोझोआ, अमिबा. सगळ्यांनी ड्रॉ केला असेल अमिबा, जो जो शेप चेंज करतो. ओके. अँड देन अल्गाय. अल्गाय ॲक्च्युली आपण खूप कमी पाहतो आणि तो विच इज नॉट दॅट हार्मफुल. ओके. तर कॅलामॅडोरमस, याची नावं मला इतकी भारी भारी वाटत ना. ओके, फाईन. तर त्यांनी काय सांगितलंय, 50 to 100 बिकम थिक. म्हणजे जर आपण 0.001 मिलीमीटर पाहिलं तर तो ह्युमन हेअर, तो आपल्या केसाच्या थिकनेसवरती असतो, एक केस एवढा. म्हणजे किती विचारला, 3 to 10 आहे, म्हणजे 10 केस एवढा थिकनेस असतो त्याच्यामध्ये, जर आपण ईस्ट बघितलं तर. ओके. मोठा आहे. कधी भेटलं ना तुम्हाला लॅबमध्ये वगैरे पोस्टिंग वगैरे, किंवा चांगली एखादी फ्रेंड तुमची असेल तर कल्चर रिपोर्ट कधी आले ना कल्चर टेस्टिंगसाठी. आता कल्चर काय तुम्हाला सांगते मी थोड्या वेळाने. तर ते कधी मिळाला चान्स अंडर मायक्रोस्कोपिक मध्ये चेक करण्यासाठी तर प्लीज बघा, खूप इंटरेस्टिंग असतं, खूप जास्त. म्हणजे वेन आय वॉज बीन वर्किंग इन लास्ट इन्स्टिट्यूट ना, सो आमचे खूप चांगले म्हणजे आय वर्क अंडर मायक्रोबायोलॉजी ओनली, त्याच्यामुळे
माझं काम तिकडे होतं इन्फेक्शन कंट्रोलचं. सो आय यूज टू गो देअर अँड आय यूज टू सी द स्पीशीज. समजायचं की हा मग सांगायचं ज्या मॅडम होत्या आमच्या डॉक्टर, निलांबरी ऐसे देखो ऐसे म्युटेशन हो रहा है असं तर सगळं सांगायचं. पण ते कसं आपल्या डोक्याच्या वर जाणाऱ्या गोष्टी आपण काय तेवढं घुसत नाही. ओके, एनिवेज नाव की कॉन्सेप्ट्स. नो न्यूक्लियस सर्क्युलर DNA स्मॉलर रिबन्स. ओके, हे अदर ऑर्गॅनिझम आहे जे युजली कसे दिसतात. सो नो न्यूक्लियस, आता प्रोकॅरियोट्समध्ये नो न्यूक्लियस सर्क्युलर DNA असतो याचा, स्मॉलर रिबन्सम 70S. मला हे बघायला लागेल सगळं ॲक्च्युली गरजेचं आहे का. तुमच्या बुकमध्ये तर नाही आहे, होल्ड करा, हे तुमचं बुक आहे. सो वेन वी टॉक अबाउट व्हायरसेस इट्स असेल्युलर. युजली हे लाईव्ह नसतात असेल्युलर त्याच्यामध्ये, बट इट कन्सिस्ट ऑफ DNA, RNA, प्रोटीन कोड आणि रेप्लिकेट ऑफ एनी इनसाइड होस्ट सेल. म्हणजे ह्याच्यावरती विसंबून असतात हे फंगाई. तुम्ही बघितलं असेल कधी लर्न केलं असेल ना, तर ईस्ट हे नेहमी व्हायरसेसवरती नेहमी डिपेंड असतात. ओके, सरलायझेशन. आता हा खूप मोठा टॉपिक आहे सरलायझेशन. सरलायझेशन अर्थ काय होतो, फ्री. ओके, सरलायझेशन किल्स एव्हरीथिंग, डिसइन्फेक्शन रिड्युसेस द हार्मफुल मायक्रोब. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हा सरलायझेशन हा खूप वेळा तुम्हाला ऐकायला येईल हा शब्द सरलायझेशन. म्हणजे इट इज फ्री फ्रॉम द मायक्रोब्स. म्हणजे त्याच्या मायक्रोब बिलकुल पण प्रेझेंट नाही आहेत. सो एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही आता फील्डवर जेव्हा जाईल नेक्स्ट 2 मंथ्समध्ये, तर तुम्ही जेव्हा पेशंट्स एखादं ड्रेसिंग करायला तुम्ही सांगितलं असेल, सपोज तुम्ही आता बघा कधी पण तुम्ही लागतं एखादं तुम्हाला जखम झाली आहे, तो वी युजली गो फॉर ड्रेसिंग ना. आपण जेव्हा कधी ड्रेसिंगला जातो त्यावेळी जेव्हा डॉक्टर ओपन करताय ड्रेसिंग, ती पहिला दुसऱ्या ग्लव्जने ओपन करतात, क्लिनिकल ग्लव्जने ओपन करतात, मग त्याला क्लीन करतात आणि मग सराईलवालं एखादं जे फ्री ऑफ मायक्रोब्स असे ड्रेसिंग ते अप्लाय करतात. आपण असं खाली पडलेलं बँडेज वापरतो का, तुटका मटका पडलेला वापरतो का नाही, कारण आपली वुंड आहे ती आता ओपन आहे. ती वुंडचा अर्थ काय होतो, तुमची जी स्किन कंटिन्युटी आहे ती कट होते. ओके, ती कट झाल्यानंतर तुम्हाला जे काही वुंड फॉर्म होते, जे तुमचं ओपन होतं, स्किनचे जे लेयर्स ओपन होतात, ब्लिडिंग वगैरे होतं आणि त्या कारणामुळे काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम जे आकर्षले जातात. म्हणजे इट अट्रॅक्ट्स द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यांना मीडिया मिळतो कारण ऑक्सिजन आहे, ब्लड आहे, वार्मनेस आहे, त्याच्यामुळे ते लोक अट्रॅक्ट होतात. सो वेन एव्हर वी आर पुटिंग ड्रेसिंग, जेव्हा आपण ड्रेसिंग करतो त्याच्यावर आपण जर सोल्युशन लावतो हिलिंगसाठी वगैरे, त्याच्यानंतर आपण त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. जर वुंड मोठी असेल त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. काही काही वुंड थोडंसं खरचटं त्याला त्याची ड्रेसिंगची गरज नाही, कारण ते आपोआप हिल होतं. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपले सेल जी आहे ती रिजनरेट होत असते, आपल्याला स्वतः हिल करत असते. ओके, नाव अँटीबायोटिक रेजिस्टन्स, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. अँटीबायोटिक रेजिस्टन्सचा अर्थ काय होतो की मेजर ग्लोबल थ्रेट. आत्ताच्या कंडिशनमध्ये हे खूप मोठं थ्रेट आहे, भीतीदायक आहे. कारण आता सध्या डॉक्टर्स पेशंटला अवास्तव अँटीबायोटिक देऊन ट्रीट करत आहेत. त्याच्यामुळे काय होतं की पेशंटची इम्युनिटी हॅम्पर होते आणि एक स्पेसिफिक काळानंतर पेशंटची इम्युनिटी ह्या अँटीबायोटिकना रिस्पॉन्ड करणंच बंद केलेलं आहे. सो इट्स अँटीबायोटिक रेजिस्टंट ड्यू टू मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्स. सो इफ आय बीन गॉन देअर, मला जर वाटलं की मला अँटीबायोटिकची गरज नाही, स्पेशली लहान मुलांना. आता बघ लहान मुलांना खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. वातावरण चेंज झालं की सर्दी खोकला ताप येतो. बरेचसे डॉक्टर्स पेशंटला अँटीबायोटिक देतात, 2 दिवसाच्या आत पण देतात. म्हणजे 2 दिवस होऊन गेल्यानंतर युजली तुम्हाला अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करणं गरजेचं असतं. कारण ताप हे येणं हे काय आजार नाही आहे, हे सिम्पटम आहे की माझ्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ते थँक्यू. सो मेनली लहान मुलांचं कसं होतं की त्यांना ताप आला की आपण पण कन्सर्न राहतो, त्याला फीवर आला, वी विल नॉट गो फॉर दिस मेडिकेशन. आपण त्याला पुसून घ्यावं किंवा घरात एखादं अँटीबायोटिक मेडिसिन आहे ते द्यावं, असं आपण नाही करत. आपण घाबरून किंवा एक बाळाला काय झालंय ते सांगू शकत नाही, काय बोलू शकत नाही, मग आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. बरेचसे पिडियाट्रिशियन अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करत नाहीत. पण अजूनही जे ओल्ड प्रॅक्टिस करणारे आहेत ते अँटीबायोटिक देतात, डे वनलाच अँटीबायोटिक देतात. ॲक्च्युली ते चुकीचं आहे. अँटीबायोटिक हॅम्पर्स बच्चूज इम्युनिटी. बच्चू हे ग्रोईंग एजमध्ये आहे. तुम्ही कधीही पण बघा, एखादं 4 दिवसाचं बाळ जे असेल किंवा 4 महिन्याचं बाळ असेल आणि 4 वर्षाचं बच्चू असेल,
त्यांचं जे हिलिंग पॉवर आहे ती खूप अवास्तव असते, खूप मोठी असते, पटकन हिल होतात ते, पडले झडले की लगेच दुसऱ्या दिवशी परत जैसे ते असं त्यांना काय घडलेलं असतं. पण हेच जर एखाद्या 30च्या माणसामध्ये किंवा 40च्या माणसानंतर एखादं दुखणं खूप दुखतंय खुपतंय काय गोष्टी होतात, कारण शुगर आलेली असते, सोडियम वाढलेलं असतं, मग त्यांचं हिलिंग जी प्रोग्रेस आहे ती कमी कमी होत जाते. सो वेन यू आर इन ग्रोईंग एजमध्ये असतात, जेव्हा मुलं ग्रोईंग एजमध्ये असतात, एक सर्टन अप टू 16, 18, 20, 21 पर्यंत, मॅनहुड येईपर्यंत, फिमेलहुड येईपर्यंत त्या नेहमी त्यांचे सेल हे लवकर लवकर डिजनरेट होत असतात. त्याच्यामुळे हिलिंग पॉवर खूप जास्त असते कम्पेअर टू द मॅच्युअर पर्सन. मॅच्युरिटी झाल्यानंतर आपण स्टेबल होतो है ना. जसं आपण शिक्षणाने मोठे होतो तसं आपल्या बॉडीमध्ये पण ग्रोथ असते, सगळ्या आपल्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्या फुलफिल होत असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या सडन एजला पोहोचल्यानंतर आपण मग आता सस्टेन होतो अँड देन गोज डाऊन. ओल्ड एजमध्ये आपण पुन्हा गोज डाऊन, कारण आपली इम्युनिटी हॅम्पर होते, इलास्टिसिटी जाते, मेमरी जाते, बिकॉज ऑफ वी हॅव बीन सस्टेन फॉर सो मेनी इयर्स. सो अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करणं हे फक्त ट्रीटमेंट नाही आहे, त्याच्यात त्याचा मूळ निदान असणं गरजेचं आहे. कारण अवास्तव अँटीबायोटिकचा वापर केल्यामुळे काय होतं, पेशंटची ॲक्च्युअल इम्युनिटी खरंच काम करत नाही आणि जे काही आपण मोठ्या मोठ्या मेडिसिन देतो पेशंटला टू ट्रीटमेंटसाठी त्यासुद्धा काम करत नाही. ओके, आपण ह्या गोष्ट ही नक्कीच डिस्कस करूया ही गोष्ट आपण डिटेलमध्ये. ओके, नाव मॉडर्न मायक्रोलॉजी टूल्समध्ये काय काय दिसतं आपल्याला, तर फ्लोरेन्स मायक्रोस्कोपी दिसते, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपी दिसतात, त्याच्याने आपल्याला खूप सारे लवकर लवकर डायग्नोसिस मिळतात आपल्याला. ओके, PCR, PCR, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग दिसतात आणि CRP, SPR जीन एडिटिंग, या सगळे म्युटेशन्स आहेत मायक्रोबायोलॉजीचे, मायक्रो ऑर्गॅनिझमचे. ओके, हे सगळे म्युटेशन्स आहेत, या सगळ्या स्टडी आहेत, ज्या जितक्या ॲडव्हान्स असतात तितके जास्त ॲडव्हान्स डायग्नोसिस आपल्याला पेशंटचे मिळतात, जेणेकरून आपण पेशंटला ट्रीट करू शकतो. ओके, सो मायक्रोबायोलॉजी इज अ डायनॅमिक फील्ड दॅट टचेस द मेडिसिन, ॲग्रिकल्चर, त्याचा कुठे उपयोग होतो, मेडिसिनला होतो, ॲग्रिकल्चरला होतो, इकोलॉजीला होतं, बायोटेक्नॉलॉजीला होतं आणि इव्हन ॲस्ट्रोबॉलॉजी लाईक लाईफ अँड मास. आता आपण बघितलं मंगळावरती गेलो होतो आपण 2014ला. सो इवन टू फाइंड अ लाईफ ऑन मार्स वी आर लुकिंग फॉर दिस मायक्रोबायोलॉजी, याचा आपण वापर करत आहोत. ओके, अंडरस्टँडिंग द मायक्रोब इज अ की टू सॉल्विंग द ग्लोबल चॅलेंजेस लाईक पॅन्डेमिक्स. जेव्हा आपण मायक्रोब अंडरस्टँड करतो त्यावेळी आपण जे प्रॉब्लेम्स आहेत लाईक पॅन्डेमिक्सचे, कोविड पॅन्डेमिक होता, पॅन्डेमिकचा अर्थ काय, जो ग्लोबली अफेक्टेड आहे त्याला म्हणतात पॅन्डेमिक. एपिडेमिक असतं, एंडेमिक असतं, ओके, अँड पॅन्डेमिक असतं. एपिडेमिकचा अर्थ काय होतं की जी ठराविक एरियामध्ये ठराविक काळामध्ये होतं, एंडेमिकचा अर्थ तो काही छोट्याशा काळामध्ये होतो, इंटरनल ज्या गोष्टी होतात, आणि पॅन्डेमिक जे ग्लोबली आहेत अशा गोष्टी. ओके, त्याच्यापुढे क्लायमेट चेंजचा काय उपयोग होतो का, आणि फूड सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टींमध्ये मायक्रोबायोलॉजी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मायक्रोबायोलॉजीचे स्ट्रीम्स, जे स्ट्रीम्स आहेत त्याचे स्टडी तुम्हाला करायचं आहे, म्हणजे त्याचं डेफिनेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सॉरी कुठे गेलं, ओके, हे इम्पॉर्टंट आहे जस्ट टू अंडरस्टँड द मायक्रोबायोलॉजी. खूप सारे AI जनरेटेड ॲप्स पण तुम्हाला मिळतील इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड थ्रू व्हिज्युअल इफेक्ट्स, त्याही तुम्हाला भेटतील. ओके, की कसा दिसतो प्रोटोझोआ, कसा दिसतो फंगाय, कसा दिसतो स्पोर्स, कसा दिसतो द ईस्ट, दॅट यू कॅन अंडरस्टँड थ्रू दॅट. जेव्हा कधी आपल्याला फावला वेळ भेटला आणि काही कोणाचं लेक्चर नसेल तर आपण विल गो थ्रू दॅट व्हिडिओज विल. ठीक आहे, चलो, थँक्यू. एनी क्वेरीज?